महत्वाची बातमी समोर येते। रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकलेला आहे। इन्कम टॅक्स विभागाचा पथक संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहे। 6 वाजल्यापासून बंगल्यामध्ये इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांकडून संजीव राजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू झालेली आहे। निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने छापा आता टाकलेला आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडून। इम्तियाज, काय अधिक माहिती? नक्कीच सातारा जिल्ह्यातील फलटणचे राजे जे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव नाईक निंबाळकर यांच्या घरावर आज सकाळी 6 वाजताच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची लोक बंगल्यावर त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि त्यांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे। पूर्णतः त्या ठिकाणी बंगल्याच्या आत आणि परिसरामध्ये देखील कोणालाही प्रवेश त्या ठिकाणी दिला जात नाहीये। त्यामुळे या सगळ्या इन्कम टॅक्सच्या या छाप्यामुळे पूर्णतः सातारा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खळबळ देखील माजलेली आहे। एकंदरीतच संजीवराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटाचे सातारा जिल्ह्याचे नेते म्हणून या ठिकाणी ओळखले जातात। विधानसभा मध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात शरद पवार गटाकडून त्यांनी विधानसभेसाठी रान उठवलं होतं आणि रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर हे महायुतीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांनी ताकद निर्माण केली होती। त्यामुळे आता एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जात आहेत। फलटणमध्ये दबक्या आवाजामध्ये देखील चर्चा आहे की ह्या सगळा संपूर्ण प्रकार हा राजकीय दृष्टिकोनातूनच असावा असं फलटणच्या राजे ग्रुप मधील सगळ्या कार्यकर्त्यांकडूनच देखील याबाबत बोललं जात आहे। अगदी इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।